हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। माझं नाव आहे नाजनीन। चला तर आज मी झटपट प्रवासी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे। अगदी टेस्टी आणि भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता। चला तर आता मी मिरच्या 4-5 घेतलेल्या आहेत, त्याला तर चांगलं भाजून घेणार आणि शेंगदाणे पण घेतलेलं आहे 1 वाटी। जितकं तुम्हाला लागतं तेवढं तुम्ही घालू शकता। जितकं तिखट प्रमाणामध्ये पाहिजे तुम्ही घेऊ शकता। आणि ह्याला चांगला आता खरपूस मी भाजून घेते। अगदी साधं सोपं आहे शेंगदाण्याची चटणी। आणि 4-5च मी मिरच्या घेतलेल्या आहे। हे बघा, अशा प्रकारे मी शेंगदाणे भाजून घेतलेला आहे। हे बघा, आणि आता लसणाच्या 4 कुड्या घालून घेते। हे बघा, त्याला पण आता भाजून घ्यायचं। चला तर मग मिरची, लसूण, शेंगदाणे माझं भाजून झालेलं आहे। चला तर आता एका मी भांड्यात काढून घेते। चला तर मग झालेलं आहे माझं भांड्यात काढून। आता मी घालून घेते मीठ चवीनुसार। मीठ 1 चमचा, तुम्हाला जितकं लागतं तेवढं तुम्ही घालू शकताय। आणि कांद्याची पात, ते पण नक्की घाला, टेस्टी येते। आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घेत आहे मी। आणि कोथिंबीर घालून घ्या, थोडं जिरं, आणि आता मिक्सरला फिरवून घ्या। चला तर मग आता माझं मिक्सर लावून झालेलं आहे। अशा प्रकारे माझी शेंगदाण्याची चटणी मिक्सर लावून झालेलं आहे। चला तर आता मी तवा गॅसवर ठेवलेला आहे। आता ते सगळं काढून घेते। तेलाचा टाक म्हणजे 1 चमचा तुम्ही घालू शकताय। आणि ते मी जे मिक्सर लावलेलं ते तव्यात घालून भाजून घ्यायचं सुटसुटीत छान। अगदी साधं सोपं आहे। प्रवासाला तुम्ही पिकनिकला वगैरे गेला, काय म्हणजे कोरडं काय घेऊन जायचं अशा करण्यापेक्षा हे शेंगदाण्याची चटणी अगदी साधी सोपी आहे। बघा मी कसं परतून घेत आहे आणि भाजून घेतलेलं आहे, खाली वर करून चांगलं। बघा सुटसुटीत झालेलं आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। अगदी साधी सोपी मी चटणी बनवलेली आहे, शेंगदाण्याची चटणी। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। असंच माझा व्हिडिओ बघत जावा, अगदी साधी सोपी आहे। हे बघा, झालेली आहे माझी चटणी बनवून। बघा, खूप छान कलर आलेला आहे। चला तर मग आता खाऊन घेते।